लाडकी बहीण योजनेची लोकप्रियता आपण सर्वच पाहत आलोय। याच लाडकीला विरोधकांच्या टीकेचे बाणही सोसावे लागले होते। आता तिजोरीवर ताण येत असूनही ही योजना नेटाने सुरू राहावी यासाठी नेटाने प्रयत्न करतायत। त्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा कारनामा समोर आलाय। सरकारी कर्मचाऱ्यांनी 3,58,00,000 रुपये लाटलेत। हे प्रकरण नेमकं काय आहे पाहूयात। लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, पगार असूनही 1,500ची हाव। सरकारी कर्मचाऱ्यांनी 3,58,00,000 रुपये लाटले। नियम मोडण्यासाठीच असतात हे वाक्य काही सरकारी कर्मचाऱ्यांनी तंतोतंत खरं करून दाखवले। सरकारी कर्मचारी असाल तर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही, हा शासनाचा नियम आहे। मात्र 1,500 रुपयांसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनीच हा नियम मोडलाय। विविध भत्त्यांसह चांगला पगार दरमहा वेळेमध्ये बँकेमध्ये जमा होत असतानाही लाडकी बहीण योजनेच्या 1,500 रुपयांवर काही सरकारी कर्मचाऱ्यांचा डोळा होता। गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्यांचे अर्ज तपासले जात आहेत। त्यातून 2,652 सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेतल्याची माहिती उघड झाली आहे। लाडकी बहीण योजनेवर शासकीय कर्मचाऱ्यांचा डोळा आहे। 2,652 सरकारी कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलाय। 1,20,000 कर्मचाऱ्यांच्या तपासणीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे। सरकारी कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचे 3,58,00,000 रुपये लाटले। याच सरकारी कर्मचाऱ्यांकडून आता या पैशांची वसुली केली जाणार आहे अशी माहिती मिळते। सामान्य प्रशासन विभागानं माहिती आणि तंत्रज्ञान विभागाला सरकारी कर्मचाऱ्यांची आकडेवारी आणि माहिती दिली। सामान्य प्रशासन लवकरच सर्व विभागांना या संदर्भातले आदेश देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। दरम्यान यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अटी डावलून ज्या अधिकाऱ्यांनी पैसे दिले त्यांच्या वेतनातूनच हे पैसे कापावेत अशी मागणी केली आहे। सरकारने त्यावेळेस मताच्या लालसेपोटी कोणतंही या योजनेमध्ये क्रायटेरिया लावले नाही। सरसकट सगळ्यांना पैसे पाठवले। खरं तर सरकारने याचे क्रायटेरिया योजना जाहीर होतानाच डिक्लेअर केलेले आहे आणि ज्या ठिकाणी असे क्रायटेरिया डावलून ज्यांना लाडकी बहिणीचे पैसे दिले असतील, ज्या अधिकाऱ्यांनी मंजूर केले त्या अधिकाऱ्याच्या वेतनामधून हे कपात केली पाहिजे। लाडक्या बहिणीला धक्का लावता कामा नये। गिरीश महाजनांनी यावर संयत प्रतिक्रिया देत चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्यांना या योजनेतून बाद केलं जाईल असं म्हटलंय। नाही, मला असं वाटतं की आता त्याची तपासणी सुरू आहे। सरकारी कर्मचारी असतील किंवा जे इन्कम टॅक्स पेअर आहेत त्यांचे त्याच्यामध्ये नाव आलेले आहेत, ज्यांना गरज नाही, पूर्ण पेपर नाहीत असे काही भगिनी असतील, मला वाटतं ज्यांनी चुकीच्या पद्धतीने या स्कीमचा फायदा घेतला असतील, मला वाटतं ते आता यापुढे त्यांना फायदा मिळणार नाही, त्यांना योजनेतून बाद करण्यात येईल। तर ज्यांना आधार नाही त्यांच्यासाठी ही योजना आहे। सरकारी कर्मचाऱ्यांनी याचा फायदा घेणं हे अति होतंय असं म्हणत संजय शिरसाटांनी संताप व्यक्त केला। हे बघा, लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये ना खऱ्या अर्थानं ज्यांना काही सहारा नाही, ज्यांना पुढे जायचं मनस्थिती आहे त्यांची, परंतु त्यांना कोणी मदत करत नाही, त्यासाठी ही लाडकी बहीण योजना आहे। काही आता सरकारी कर्मचारी असतील, काही लोकांच्या तर घरात 4 व्हीलर आहेत, त्यांनी सुद्धा लाडकी बहीण योजनेचा फायदा घ्यावा, हे अति होतंय। म्हणून आता तुम्ही मागच्या वेळेस जर पाहिलं, जेव्हा आम्ही आव्हान केलं, जवळपास 8 लाख लाडक्या बहिणींनी आपले फॉर्म वापस घेतलेले आहेत आणि आताही जे काही 2425 मिळालेले आहेत त्यांनी सुद्धा आता ते फॉर्म वापस घेतलेत। परंतु जे झालं ते झालं, यापुढे कोणी असं करू नये अशी विनंती सरकारमार्फत सर्वांना करण्यात येते। इतर शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे घेतले, त्याची आकडेवारी सुद्धा मोठी आहे। कोणत्या जिल्ह्यात किती महिलांनी डबल लाभ घेतलाय पाहूयात। मुंबईत 2,222, मुंबई उपनगर 8,288, ठाणे 14,507, पुणे 52,052, नागपूर 16,421, जळगाव 40,777, नाशिक 34,588, छत्रपती संभाजीनगर 32,293, बीड 26,672, परभणी 35,306, लातूर 19,181, अहिल्यानगर 50,617, सोलापूर 41,415, सातारा
36,533, सांगली 25,057, कोल्हापूर 38,811, रत्नागिरी 10,566, सिंधुदुर्ग 9,824, गडचिरोली 14,292. तर या महिलांनी इतर शासकीय योजनेप्रमाणेच लाडकी बहीण योजनेचे पैसे सुद्धा घेतले. सरकारला लाडकीसाठी पैसे उभे करण्यासाठी वेगवेगळे पर्याय चाचपडावे लागतायत. गरजू महिलांना सरकारची ही योजना वरदान ठरते. मात्र काही लोभी माणसं बनावट कागदपत्र देऊन याचा लाभ घेत आहेत. मग ते पुरुष असोत, सरकारी कर्मचारी असोत वा आणखी कोणी, त्यांच्यावर कडक कारवाई व्हायलाच हवी अशी जनभावना आहे. सरकारनं खरं तर सुरुवातीपासूनच कडक धोरण अवलंबलं असतं तर कदाचित ही फसवणूक टळली असती. असो, आता तरी यांना ठडकवा, अन्यथा गरजू महिला उपाशी आणि ही लोभी मंडळी तुपाशी अशी स्थिती कायम राहील. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.